सुप्रीम कोर्टात आज महाराष्ट्राबद्दलच्या दोन मोठ्या सुनावण्या, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सर्वांना उत्सुकता। मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आज देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन, तर शरद पवार दिल्लीत असल्यानं घराबाहेर होणारं आंदोलन रद्द। उद्धव ठाकरे आजपासून दिल्ली दौऱ्यावर, इंडिया आघाडीतील नेत्यांची घेणार भेट, जागा वाटपासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता। उजनी आणि वीर धरणातून मोठा विसर्ग, चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढल्यानं भीमा नदीला पूर, नदीकाठच्या 450 नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। शेख हसीनांचा सध्या तरी दिल्लीतच तळ, सरकारनं सुरक्षित स्थळी ठेवलं। अजित डोवळ यांच्यासोबत बैठक, मोदींची कॅबिनेटसोबत बैठक। शेख हसीनांनी बांगलादेश सोडताच लष्कराच्या हाती सत्ता, हसीनांचे निकटवर्तीय लष्कर प्रमुखच आता सत्तेच्या केंद्रस्थानी, काही ठिकाणी रात्रभर गोळीबार। बांगलादेशमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी स्पेशल ऑपरेशन राबवण्याच्या तयारीत केंद्र सरकार, तर ढाक्याला जाणारा येणारा रेल्वे आणि विमान सेवा स्थगित। बांगलादेशमधल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ईशान्येकडील सीमांवर अलर्ट, मेघालय बांगलादेश सीमारेषेवर रात्री संचारबंदी। बांगलादेश आंदोलकांकडून राष्ट्रपित्याच्या पुतळ्यावर हातोडा, काही ठिकाणचे पुतळे बुलडोझर लावून पाडले, तर आंदोलकांनी हसीनांचं घरही लुटलं। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची जेलमधून सुटका केली जाण्याची शक्यता, अंतरिम सरकार बनवण्यासाठी राष्ट्रपतींची मंजुरी। नोबेल पुरस्काराने सन्मानित मोहम्मद युनूस यांनी अंतरिम सरकारचं नेतृत्व करावं, बांगलादेशातल्या आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी।